नमस्कार सर्वांना, मी स्मृती माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत चटकदार अशी नारळाची चटणी। हे आपण डोस्यासोबत इडलीसोबत खाऊ शकतो। खायला पण खूप सुंदर लागते आणि खूप इझी रेसिपी आहे। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ओल्या नारळाचे हे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। ते ह्या भांड्यात टाकून घ्यायचे आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या। 2 हिरव्या मिरच्या आहेत ते टाकायच्या। मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला जेवढी तिखट आवडते त्यानुसार तुम्ही हिरव्या मिरच्या त्यामध्ये टाकू शकता। आणि 2 चमचे दही टाकायचं आहे ह्याच्यामध्ये। तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही लिंबाचा रस टाकला तरी चालेल। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी साखर टाकायची आहे। साखर पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका। आणि धुवून घेतलेली खूप सारी कोथिंबीर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत। आणि आता हे मिक्सर आपल्याला चांगलं असं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। बारीक काढून घ्यायचं पूर्ण, त्यात थोडंसं पाणी टाकून फिरवायचं आहे। हे बघू शकता, अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे, एवढं बारीक तुम्हाला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। चला तर मग आता आपण हे सगळं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। स्टीलचं भांड्यामध्ये मी हे सगळं मिश्रण काढून घेत आहे। आता हे सगळं मिश्रण मी एका स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण ह्या मिश्रणाला तडका देऊयात। आता इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता तेल थोडंसं गरम झालेलं आहे, बघा चांगलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊयात। मोहरी चांगली तडतड झाली की आपण ह्याच्यामध्ये जिरे टाकणार आहोत। जिरे पण चांगले फुलले गेले की थोड्याशा मेथ्या टाकायच्या आहेत आणि याच्यानंतर थोडंसं हिंग देखील टाकायचं आहे ह्याच्यामध्ये। हिंगाने चव खूप छान येते। थोडंसं कढीपत्ता टाकून घ्यायचा, गॅस बंद करून घ्यायचा आणि एक लाल मिरची त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। आता हा तयार झालेला तडका आपल्याला ह्या मिश्रणामध्ये टाकायचा आहे। बघू शकता, आपल्या मिश्रणाला चांगला असा तडका बसलेला आहे आणि आपली चटणी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे। ही चटणी तुम्ही डोस्यासोबत इडलीसोबत खाऊ शकता। खायला खूप चवदार लागते, एकदम टेस्टी लागते। नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये सांगा कशी झाली आहे ती। आणि रेसिपी आवडली असेल तर लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। भेटू लवकरच दुसऱ्या रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। बाय।